तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो किंवा ज्या सरकारी शाळांमध्ये मुलं शिकतात किंवा ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये आपण जातो, या सगळ्याचा खर्च नक्की कोण करतं? हे सगळं काय फुकट असतं की मोफत असतं? छे, याचं उत्तर आहे तुम्ही आणि मी. कारण आपण सगळेजण कर भरतो आणि आपण या कराच्या म्हणजे टॅक्सेसच्या माध्यमातून हे सर्व पैसे भरत असतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर आकारणी म्हणजे टॅक्सेशन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे सरकार आपल्याकडून पैसे गोळा करतं. आता या सरकारला या पैशांची गरज का असते? तर ती असते आपल्या सर्वांसाठी. तर ती कशी? तर देशामध्ये समजा मोठे पूल बांधायचे आहेत किंवा काही रस्ते बांधायचे आहेत, त्यानंतर आपल्या सर्वांसाठी काही कल्याणकारी योजना आणायच्या असतील किंवा कायदे आणि व्यवस्था किंवा पोलिसांसाठी लागणारा खर्च असेल किंवा सुरक्षा म्हणजे आर्मीसाठी लागणारा खर्च असेल, सैन्य दलासाठीचा खर्च असेल किंवा आपल्या देशात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्यालाच लागणारी मदत असेल, तर अशा संकटाच्या काळात सुद्धा सरकार आपल्याला मदत करतं आणि या सर्व गोष्टींसाठी सरकारला पैशांची गरज असते. तर थोडक्यात सांगायचे झाले तर करामुळे म्हणजे टॅक्सेशनमुळे आपला देश व्यवस्थित चालू शकतो. तर या टॅक्सेशनचे म्हणजे कर रचनेचे दोन प्रकार असतात, ते म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तर आपण हे एका छोट्या गोष्टीने समजून घेऊया. तर समजा एक रिया नावाची मुलगी आहे आणि ती एका कंपनीमध्ये नोकरी करते आणि तिला दर महिन्याला एक ठराविक पगार मिळतो. तर वर्षाच्या शेवटी रिया तिच्या कमाईतला एक ठराविक हिस्सा थेट सरकारला देते किंवा सरकारकडे भरते आणि याला म्हणतात प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स. तर अशा प्रकारे आपण आयकर म्हणजे इन्कम टॅक्स किंवा संपत्ती कर म्हणजे वेल्थ टॅक्स किंवा व्यावसायिक कर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स अशा प्रकारचे कर हे थेट सरकारला भरत असतो. म्हणजे आपण पैसे कमवतो आणि सरकारला त्यातला काही हिस्सा देतो. म्हणजेच तुम्ही कमवता आणि तुम्ही कर भरता थेट सरकारला. आता आपण अजून एक छोटी गोष्ट बघूया. तर समजा तुम्ही एका दुकानात गेलात आणि एक चॉकलेट विकत घेतले आणि तुम्ही दुकानदाराला 20 रुपये दिले. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या 20 रुपयाच्या किमतीमध्ये कराचा हिस्सा आधीच समाविष्ट असतो. तुम्ही तो दुकानदाराला दिलेला आहे आणि दुकानदार तो हिस्सा सरकारला देतो आणि यालाच म्हणतात अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. आणि आपण तो GSTच्या माध्यमातून सरकारला देत असतो. म्हणजे अशा प्रकारचे अप्रत्यक्ष कर हे GST किंवा वॅट किंवा सीमा शुल्क किंवा उत्पादन शुल्क ही याची उदाहरणं आहेत. म्हणजेच इथे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही स्वतः खरेदी करता ज्या गोष्टीमध्ये कर समाविष्ट असतो आणि मग विक्रेता तो सरकारकडे जमा करतो. म्हणजेच इथे आपण दोन प्रकारचे कर बघितले. पहिला म्हणजे प्रत्यक्ष कर जो आपण थेट सरकारकडे भरतो आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष कर जो आपण वस्तू आणि सेवा खरेदी करताना अप्रत्यक्षपणे भरतो. तर आता आपण प्रत्यक्ष कराबद्दल बोलूया आणि तो म्हणजे आयकर. तर तुम्ही जेवढं उत्पन्न कमवता त्यावर हा कर भरावा लागतो. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे की तुमचं उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला आयकर भरावा लागतो. हा कर केंद्र सरकार गोळा करतं आणि तो आयकर कायदा किंवा प्राप्तिकर कायदा 1961 यानुसार चालतो. तर या कायद्याअंतर्गत किंवा या कर रचनेअंतर्गत असलेल्या काही महत्त्वाच्या संज्ञा आपण पटकन समजून घेऊया. पहिलं म्हणजे आहे करदाता. तर करदाता म्हणजे काय? जी व्यक्ती कर भरण्यासाठी पात्र आहे तिला करदाता म्हणतात. म्हणजेच तुम्ही कर भरण्या इतपत जर कमवत असाल तर तुम्ही झालात करदाते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे आर्थिक वर्ष. तर ज्या वर्षामध्ये तुम्ही पैसे कमवता त्या वर्षाला आर्थिक वर्ष असं म्हणतात. आणि भारतात हे आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि पुढच्या 31 मार्चला संपतं. म्हणजे दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष असतं. आर्थिक वर्षाला आपण इंग्लिशमध्ये फायनान्शियल इयर म्हणजे FY असं म्हणतो. आणि तिसरी महत्त्वाची संज्ञा आहे ती म्हणजे कर निर्धारण. कर निर्धारण वर्ष म्हणजेच AY म्हणजे असेसमेंट इयर.
तर ज्या वर्षी तुमच्या कमाईची मोजणी होऊन त्यावर कर लावला जातो त्या वर्षाला कर निर्धारण वर्ष असं म्हणतात, किंवा ते कर मोजणीचे वर्षसुद्धा असते. तर हे कर निर्धारण वर्ष कसं काम करतं, तर समजा तुम्ही एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळामध्ये काही पैसे कमवले, तर हे झालं तुमचं आर्थिक वर्ष. पण या कमाईवरचा कर म्हणजे टॅक्स हा तुम्ही लगेच भरत नाही, तर तो पुढच्या वर्षी भरता. कारण सरकारला तुमची कमाई मोजायला थोडा वेळ हवा असतो, आणि म्हणून तुमचा कर मोजण्यासाठी लागणारं वर्ष म्हणजे कर निर्धारण वर्ष, आणि जे असेल 2025 ते 2026. म्हणजे अगदी आपल्या शाळेसारखं. जसं की आपण वर्षभर अभ्यास करतो आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा देतो, तसंच आपण वर्षभर इथे पैसे कमवतो आणि ते असतं आपलं आर्थिक वर्ष. आणि त्यानंतर आपण पुढच्या वर्षी त्या कमवलेल्या पैशांवरती कर भरतो, ते असतं आपलं कर निर्धारण वर्ष. छान, तर तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण शेवटी अजून एक महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, आणि ती म्हणजे आहे पॅन कार्ड. आपण सगळ्यांनी हे नाव ऐकलं असेल. पॅन कार्ड म्हणजे काय, तर पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर, ज्याला आपण मराठीमध्ये कायम खाते क्रमांक असं सुद्धा म्हणतो. तर हे पॅन म्हणजे नेमकं काय, तर हा प्रत्येक करदात्याचा 10 अंकी एकमेव ओळख क्रमांक असतो. म्हणजेच कर भरायचा असो किंवा बँकेमधले मोठे व्यवहार असो, आपल्याला पॅन कार्ड हे लागतंच. आणि या पॅन कार्डचा उपयोग कुठे कुठे होतो, तर आयकर भरण्यासाठी किंवा रिटर्न्स फाईल करण्यासाठी. म्हणजे आपण जे पैसे कमवलेत त्यावर आपल्याला किती कर भरायचा आहे त्याला म्हणतात रिटर्न्स. तुम्ही ITR हा शब्दसुद्धा ऐकला असेल, इन्कम टॅक्स रिटर्न्स. तर हे रिटर्न्स जेव्हा आपण सरकारकडे फाईल करतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड लागतं. त्याचबरोबर आपण जे आर्थिक व्यवहार करतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड हे लागतंच. त्याच्यामुळे आपण हे पॅन कार्ड नीट समजून घेतलं पाहिजे, त्याच्यातले सर्व डिटेल्स आपल्याला समजले पाहिजेत, आणि ते कशा प्रकारे काम करतं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. छान, तर या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी इथे समजून घेतलेल्या आहेत. आणि पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा एखादा नवीन रस्ता किंवा सरकारी रुग्णालय बघाल, तेव्हा तुम्ही अभिमानाने म्हणा की हे आपल्याच कराच्या पैशातून बनलेलं आहे.